न्यूज के समाचारों में आपका स्वागत है। आज दिनांक 27 सितंबर 2012 को देखते हैं महानगर की तरोताजा खबरें। कैसे रहा दिन भर के खबरों का हाल, ये देखने से पहले जीवन जीने की राह के तहत देखते हैं एक पथदर्शक सुविचार। जीवन जीने की राह इस सेगमेंट के तहत आपसे रोज एक पथदर्शक सुविचार से रूबरू कराया जाएगा। चलिए देखते हैं आज का सुविचार। आज का सुविचार कहता है, कोई तुम्हारा साथ न दे तो गम न कर। खुद से बड़ा दुनिया में कोई हमसफर नहीं होता, ये सभी ने ध्यान में रखना चाहिए। अब बढ़ते हैं खबरों की ओर। न्यूज बुलेटिन की शुरुआत करते हैं हेडलाइन से। कोतवाली के दबंग थानेदार धोत्री की मुख्य दर्शकता निशाने पर। राजकमल चौराहे पर पुलिस के तैनाती के बीच राष्ट्रवादी ने फूंका मुख्यमंत्री चौहान का पुतला। बीच चौराहे पर तमाशबीन बंद देखती रही पुलिस। युवा स्वाभिमान ने दहन किया भ्रष्ट नेता के पुतले का। जिला कचहरी के पोच में किया पुतला दहन आंदोलन। सौ सुलभा खोलके पर लगाया 35,000 करोड़ रुपए के घोटाले का आरोप। कहा सीबीआई और एसआईटी से कराओ जांच। विघ्नहर्ता बापा के धून में सराबोर है अम्बा नगरी। श्री उत्सव का रंग है पूरे उफान पर। महावितरण कार्यालय में किया शिवसैनिकों ने हंगामा। पायलट प्रोजेक्ट रद्द कराने की उठाई मांग। और 6 चोरी के वाहनों समेत 2 आरोपी गिरफ्तार। आज के हेडलाइंस के प्रायोजक थे एनमार्ट के सदस्य बनिए और खुशहाली और समृद्धि को चुनिए। बी एनमार्ट फैमिली, बी हैप्पी, स्मार्ट एंड समृद्ध फैमिली। एनमार्ट, यहाँ मिलता है वही जो मिलता नहीं कहीं। एक छत के नीचे पाएं खुशियाँ अपार। एफएमसीजी, ग्रोसरी, क्रॉकरी, गिफ्ट आर्टिकल, गारमेंट्स, किचन वेयर और इलेक्ट्रॉनिक बाजार। तो जुड़िए एनमार्ट से, जुड़िए खुशियों से। क्रेडिट फैसिलिटी, फ्री परचेस वाउचर, ऑल प्रोडक्ट सोल्ड बिलो एमआरपी। और अब एनमार्ट, यहाँ मिलता है वही जो मिलता नहीं कहीं। एक छत के नीचे पाएं खुशियाँ अपार। क्या रहा अमरावती शहर का हाल, देखते हैं संपूर्ण समाचार विस्तार से। एकादशी पर शहर से निकले संकीर्तन यात्रा को महानगर में अच्छा प्रतिसाद मिला। इस शोभा यात्रा में घुमंतु बेड़े के नागरिक भी सहभागी हुए थे। परम पूजनीय संत श्री आसाराम जी बापू के प्रेरणा से हर माह के दोनों एकादशी को शहर के अलग अलग परिसर में हरिनाम संगीत कीर्तन यात्रा निकाली जाती है। इसी श्रृंखला में बुधवार को पद्मा एकादशी के अवसर पर सह्याद्री कॉलोनी से यह यात्रा निकाली गई। बडनेरा रोड पर घुमंतु समाज के किसी जातिवाद अस्थायी बस्ती बनाई गई है। संगीत कीर्तन यात्रा सह्याद्री कॉलोनी, दत्ता कॉलोनी, अनंतवाड़ी आदि परिसर से घूमते हुए जब इस बस्ती के सामने से गुजर रही थी, तब भक्तों द्वारा घुमंतुओं को प्रसाद व किताब वितरित किए गए। घर घर जाकर गीत गाकर अपना गुजारा करने वाले एक घुमंतु कलाकार ने संकीर्तन यात्रा के रथ के पास आकर बापूजी का पूजन किया और अपने अनोखे अंदाज में बापूजी का भजन गाकर सब भक्तों का मन मोह लिया। आरती व प्रसाद वितरण के साथ यात्रा का समापन हुआ।
के आजाद गणेशोत्सव मंडल के उत्सव दौरान मंगलवार को माजे माहिर पंडरी ये भक्ति गीतों का कार्यक्रम संपन्न हुआ। सिटी न्यूज चैनल पर इस भक्ति संध्या के कार्यक्रम का सीधा प्रसारण किया गया। 65वें वर्ष का गणेशोत्सव मना रहा आजाद हिंद गणेशोत्सव मंडल ने मंगलवार को माजे माहिर पंडरी इस भक्ति गीत संध्या का आयोजन किया था। झंडा फेम, ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरुद्ध जोशी, रसिका चाटी, जाई देशमुख इन गायकों ने एक से बढ़कर एक भक्ति गीत गाकर उपस्थित रसिकों को मंत्रमुग्ध कर दिया। सिटी न्यूज चैनल पर इस भक्ति संध्या का सीधा प्रसारण किया गया था। प्रस्तुत है इस भक्ति संध्या की कुछ भक्ति रस भरी झलकियाँ। खरंच भाग्यवान आहे. मूळचं अमरावतीचंच आहे. तसं माझं जन्मगाव अमरावती जिल्ह्यात नांदुरा बुद्रुक हे माझं जन्मगाव आहे. तसं वारकरी संप्रदायाचा एक वारसा असल्यामुळे आळंदीच्या आमच्या 3 पिढ्यांपासून आळंदी पंढरीचं वारी असल्यामुळे आळंदीलाच माझं राहणं असतं आणि वारकरी संप्रदायाची एक सेवा करणं चालू आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आळंदीला राहण्यात आलं आहे आणि आळंदीतच आम्हाला जे काही मिळालं ते एक वारकरी संप्रदायाचे एक माऊलीचा एक चमत्कार आहे. सारेगमपच्या माध्यमातून अवधूत गुप्तेंनी मला एक तेव्हाच ठरवलं होतं की ज्ञानेश्वर मेश्रामला काहीतरी आपल्याला या गाण्याचा काहीतरी द्यायला पाहिजे. तर तेच गाणं आज 25 वर्ष अजरामर राहील असं एक माझ्या स्वरातून गाऊन घेतलंय. मी खरंच त्या अवधूत गुप्तेंचे मी उपकार विसरणार नाही. असंच आपल्या अमरावतीकरांचं, आपल्या विदर्भातल्या सगळ्या लोकांचं असंच प्रेम मला मिळत राहावं हीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना. इस वर्ष के श्री गणेशोत्सव के माध्यम से अम्बा नगरी में समूचे महाराष्ट्र भर के देवालय एकत्रित हो गए हैं। चलिए आपको भी महाराष्ट्र दर्शन करवाते हैं, वह भी घर बैठे। प्रस्तुत है महानगर उत्सव समीक्षा की ये रिपोर्ट। प्रस्तुत है महानगर उत्सव समीक्षा रिपोर्ट। हमारा अमरावती शहर वैसे ही कुलस्वामिनी माता अम्बा मैया की कृपा दृष्टि से किसी बड़े तीर्थ क्षेत्र से कम नहीं है। समूचे विदर्भ भर में अम्बा देवी को कुलस्वामिनी के रूप में पूजा जाता है। ऐतिहासिक नगरी के रूप में महानगर की कीर्ति फैली है। इसी अम्बा नगरी में फिलहाल समूचे महाराष्ट्र भर के देवालय एकत्रित हो चुके हैं, जिससे महानगर में ही महाराष्ट्र दर्शन करने का अवसर अम्बा नगरी वासियों को प्राप्त हुआ है। चलिए आप सभी को भी सिटी न्यूज के माध्यम से घर बैठे ही महाराष्ट्र दर्शन करवाते हैं। सबसे पहले शुरुआत करते हैं पंढरपुर से। पंढरपुर एक ऐसा तीर्थ स्थल जहां विठ्ठल रुक्मिणी के दर्शन करने के लिए महाभर या उससे ज्यादा के अवधि की पैदल वारी कर वारकरी पंढरपुर पहुंचते हैं और विठ्ठल विठ्ठल जय हरि के घोष में दुख, यातना, पीड़ा सब कुछ भुला दिया जाता है। वही विठोबा श्री उत्सव के लिए महानगर के बुधवारा में पधारे हैं।
पंढरपुर के विठ्ठल रुक्मिणी के मंदिर की विशाल झांकी और विठ्ठल रुक्मिणी मूर्ति यहाँ भाविकों के आकर्षण का केंद्र बनी है। भक्तों के आवाज पर दौड़े चले आने वाले लालबाग के राजा भी विदर्भ के राजा बनकर इरविन चौराहे पर स्थापित न्यू आजाद गणेशोत्सव मंडल के विशाल महसूल पैलेस में विराजित होकर गणेश भक्तों की मनोकामना पूर्ण करने के लिए अंबानगरी में मौजूद है। हर कोई यहां पहुंचकर विदर्भ के राजा को नतमस्तक हो रहे हैं। ये विशाल झांकी भी बड़ी लुभावनी रहने से हजारों गणेश भक्तों का हुजूम यहाँ उमड़ते देखे जा सकता है। भक्तों के चिंता को हरने वाले चिंतामणि के दर्शन करना हर गणेश भक्त की कामना होती है, लेकिन किसी कारणवश चिंतामणि गणेश के दर्शन करने से वंचित गणेश भक्तों को दर्शन देने चिंतामणि गणेश खुद शहर में श्री कृष्ण पेट स्थित श्री कृष्ण पेट गणेशोत्सव मंडल में विराजित हो चुके हैं। भव्य दिव्य मंदिर के झांकी में विराजित चिंतामणि गणेश के दर्शन कर गणेश भक्त भी स्वयं को धन्य महसूस कर रहे हैं। शिरडी के साईं बाबा की महिमा तो बड़ी महान है। बाबा भक्तों के लिए हर असंभव को संभव में बदल देते हैं। फिर सारे देवालय अंबानगरी में पहुंचने के बाद शिरडी का साई मंदिर कैसे पीछे रह सकता है। बाबा साईं उनके शिरडी साई मंदिर के दरबार सहित शहर के अंबापेट स्थित बजरंग गणेशोत्सव मंडल में विराजित है, जिनकी सजीव झांकी निहार कर हर कोई शिरडी में होने की अनुभूति करने से नहीं चूक रहा। साईं जहाँ है वहाँ गजानन महाराज भी रहेंगे ही। शिरडी और शेगांव के ये दोनों महान संत भी महानगर में विराजित है। पंचशील गणेशोत्सव मंडल ने इस वर्ष शेगावी के राणा संत गजानन महाराज के मंदिर मूर्ति सह सजीव झांकी बड़े ही मोहकता से आकारी है। उन्होंने अपनी चिलम निकाली और पीने लगे, पर यह क्या, चिलम तो बुझी हुई थी। संत गजानन महाराज ने अपने एक भक्त को पास के ही सोनार के यहाँ अग्नि लाने भेजा। लेकिन अक्षय तृतीया के दिन अग्नि देना अशुभ है। यह बहाना बनाकर उस सुनार ने भक्त को अग्नि नहीं दी और वापस लौटा दिया। पीताम्बर शिंपी संत गजानन महाराज का स्मरण करने लगा। संत गजानन महाराज ने पीताम्बर शिंपी को दर्शन देकर अपना आशीर्वाद दिया। संतों के दरबार में अक्कलकोट के श्री स्वामी समर्थ का दरबार भी महानगर में मौजूद है। राजापेट स्पोर्टिंग क्लब ने अक्कलकोट के श्री स्वामी समर्थ के आकर्षक पूर्णाकृति प्रतिमा को स्थापित कर भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे ये घोष रहने वाले
श्री स्वामी समर्थ महाराज का विशाल दरबार महानगर में साकारा है। अपने विराट दर्शन दिए। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। और कहा, भिऊ नकोस, मी तुझा पाठीशी आहे। नवाते परिसर के चक्रधर नगर में पुणे के प्रसिद्ध श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई के श्री गणेश की आकर्षक मूर्ति विराजित है। इतना ही नहीं तो तमाम गणेश भक्तों को पुणे स्थित दगड़ूशेठ हलवाई गणेशोत्सव मंदिर से विशेष तौर पर लाए गए श्री प्रसादी श्रीफल के वितरण की व्यवस्था भी यहाँ की गई है, जिन्हें भाविक पूरे श्रद्धा से नतमस्तक होकर श्री प्रसाद का लाभ ले रहे हैं। वैसे तो महाराष्ट्र में अनेकों प्राचीन मंदिर है, इन्हीं में से एक प्राचीन मंदिर के झांकी को विद्युत रोशनाई के साथ साकारा है रुक्मिणी मंदिर के रुक्मिणी गणेशोत्सव मंडल ने। यहाँ की भव्यता भी लुभावनी रहने से अनेकों गणेश भक्तों की भीड़ यहाँ नित दिन उमड़ रही है। ऐसे ही तमाम शहर भर में विभिन्न आकर्षक झांकियाँ साकारी गई होने से शहर में ही महाराष्ट्र भ्रमण और महाराष्ट्र दर्शन करने का सुवर्ण अवसर शहर वासियों को प्राप्त हुआ है। तो बताइए, हुए ना महाराष्ट्र दर्शन? महानगर उत्सव समीक्षा के लिए ब्यूरो रिपोर्ट, सिटी न्यूज। बढ़ते हैं समाचारों में आगे। न्यूज बुलेटिन के इस भाग के प्रायोजक है एनमार्ट के सदस्य बनिए और खुशहाली और समृद्धि को चुनिए। बी एनमार्ट फैमिली, बी हैप्पी, स्मार्ट एंड समृद्ध फैमिली। कोई लॉटरी निकली आप लोगों की? जी नहीं, लॉटरी वॉटरी कुछ नहीं निकली है, हम लोगों की किस्मत खुल गई है। हाँ, और किस्मत खुली है एनमार्ट से। एनमार्ट से? जी हाँ, सुनिश्चित भविष्य एनमार्ट आपको देता है आपके पूरे साल के बजट में कटौती, एक्स्ट्रा इनकम और ढेर सारे इनकम। देखा जाए तो एनमार्ट एक जादुई चिराग की तरह है जो 1 मिनट में आपकी किस्मत को रोशन करता है। आप लीजिए निर्णय 1 सेकंड में और पाइए खुशहाली। तो कॉल कीजिए 0261 677 4444 पर या ईमेल कीजिए info@nmart.co.in पर। ब्रेक के बाद पुनः आपका स्वागत है। अब नजर डालते हैं महानगर की कुछ अहम खबरों पर। महानगर की प्रथम नागरिक सौवंदना कंगाले का जन्मदिन बुधवार को बड़े धूमधाम से मनाया गया। अनेकों ने उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं भी दी। मनपा महापौर सौवंदना कंगाले का जन्मदिन बुधवार को बड़े धूमधाम से मनाया गया। महापौर बंगले पर महापौर महोदया ने जन्मदिन की शुभकामनाएं स्वीकारी। असंख्य कांग्रेसी पदाधिकारी, नगर सेवक और नागरिकों सहित विभिन्न गणमान्यों ने महापौर महोदया को जन्मदिन की शुभकामनाएं प्रदान की। विगत रात राष्ट्रवादी नेत्री सौ सुलभाताई खोड़के के अगुवाई में राज्य के मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान के पुतले का दहन किया गया। भरे राजकमल चौराहे पर पुलिस फोर्स के उपस्थिति में यह आंदोलन हुआ। जब यह पुतला फूका जा रहा था तब पुलिस दल तमाशा बना मुख दर्शन की भूमिका अदा कर रहा था, जिससे कोतवाली पुलिस थाने के दबंग थानेदार धोत्रे की भूमिका भी संदेह के घेरे में है। शहर के हृदय स्थल राजकमल चौराहे पर मंगलवार की रात 11:50 को राष्ट्रवादी नेत्री सौ सुलभा खोड़के के अगुवाई में एकत्रित हुए राष्ट्रवादी के पदाधिकारी और नगर सेवकों ने कांग्रेस के मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान को भद्दी भद्दी गालियां देते हुए और कांग्रेस पक्ष के मुखाले पर तीव्र नारेबाजी करते राज्य के मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान का पुतला फूंक डाला। पुतला दहन करने पश्चात ये आंदोलन अजीत पवार के समर्थन में रहने की बात राष्ट्रवादी नेत्री सौ सुलभा संजय खोड़के ने कही। महाराष्ट्राचे नेते सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना राजीनामा द्यावा लागला। मुख्यमंत्र्यांचा नाकर्तेपणा आणि मुख्यमंत्र्यांच्या त्रासापोटी आज सन्माननीय अजितदादा पवार यांना राजीनामा द्यावा लागला। कारण आज महाराष्ट्रामध्ये कुठलेही फाईल कुठलेही काम असताना होत नाही, मुख्यमंत्री त्या फाईली काढत नाही, म्हणून आज या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय अजितदादा पवार बोले तसा चाले आणि प्रत्येक फाईल काढण्यासाठी आणि काम करण्यासाठी तत्पर असणारा आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नेहमीच काम करत असतात।
आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या त्रासाला कंटाळून कुठलीही फाईल काढताना ती रेंगाळत ठेवणे हा महाराष्ट्राचा विकासातला अडथळा निर्माण करणारे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला आपले त्याच्या निषेधार्थ आज आम्ही मुख्यमंत्र्यांचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे. कारण आमच्या या ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला आज राजीनामा द्यावा लागला ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची एक लाजीवाली गोष्ट आहे. अजितदादा तुम आगे बढ़ो, अजितदादा तुम आगे बढ़ो. ये तो हुआ राजनीति वाला आंदोलन। अब बात शहर के कायदा एवं सुव्यवस्था की। एक और श्री उत्सव जारी है। शहर के चप्पे चप्पे पर पुलिस तैनात है, लेकिन ये पुलिस सिर्फ मुखदर्शकता वाली ही भूमिका अदा करती देखी जा रही है। शहर के हृदय स्थल राजकमल चौराहे पर ये आंदोलन हुआ, जहां पुलिस की प्लाटून दिन रात तैनात होती है। आंदोलन दौरान भी यहाँ पुलिस प्लाटून तैनात थी। रात 11 बजे से ही राजकमल चौराहे पर राष्ट्रवादी के पदाधिकारी और नगर सेवक इकट्ठा होने लगे थे। पुलिस भी ये सब कुछ खुली आंखों से देख ही रही थी और देखते ही देखते राष्ट्रवादी शहराध्यक्ष किशोर शेलके के साथ राष्ट्रवादी पदाधिकारी और नगर सेवकों ने मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान के मुखाले पर भद्दी भद्दी गालियां और नारेबाजी करना शुरू कर सौ सुलभा खोड़के के अगुवाई में मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान का पुतला फूंक डाला। वैसे तो कोतवाली पुलिस थाने के थानेदार धोत्रे की दबंगाई विशेष चर्चा का विषय बनी है, लेकिन ये महोदय मुझे कुछ भी मालूम नहीं के भूमिका में घटनास्थल पर नजर आए। पुलिस मेरे को आने को 5 मिनट भी लगे नहीं, जैसा मालूम है 5 मिनट लगे। सर मुख्यमंत्री एक मिनट आपके लोग थे ना सर यहाँ पे, सर आपके लोग यहाँ राजेश भाई राजकमल चौक पे 24 घंटा पुलिस सुरक्षा व्यवस्था रहती है ना। राजेश भैया पूरे लोग बंदोबस्त में है नहीं, यहाँ थे यहाँ पुलिस सुरक्षा व्यवस्था कब मालूमात लेते आप ऐसा कैसे बोल रहे हैं कि मुझे मालूम नहीं किसका सर मुख्यमंत्र्यांचा पुतळा झाला राष्ट्रवादी प्रमुख नेता लोग सामील करणार आपण काय जेवढे नाव मिळतील मला ते कधी आपके यहाँ पे 40 कर्मचारी उपस्थित थे जो आपके ट्रैफिक वाले थे, वहाँ पुलिस वाले खड़े पुलिसांच्या उपस्थितीत पुतळा झाला। पुलिसच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणचा पुतळा जाळला। पुलिसांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री चव्हाणच्या खिलाफ नारे लावण्यात आले, त्यांच्या बैलाला घटनास्थल पर एसीपी क्षीरसागर भी धमक गए थे, पर वह भी कोई सकारात्मकता वाला जवाब दे न पाए। राजकमल चौक व्यवस्था ऐसी है कि 24 घंटे आपके पुलिस के अधिकारी लोग यहाँ रहते हैं, बरोबर है। हमने आपके धोत्रे साहब को पूछा कि मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान का यहाँ पुतला जलाने में आया, वो बोलते मुझे कुछ मालूम ही नहीं। जबकि यहाँ पे जब पुतला जलाया जा रहा था, आपके डिपार्टमेंट के पुलिस कांस्टेबल यहाँ 20-25 उपस्थित थे। पूछ लेता हूँ उनसे, क्योंकि मैं अभी 11:30 बजे जाने के म्हणून सांगितलं की मी पण 11:30ला घरी गेलो होतो। आता मला कंट्रोल रूमने माहिती दिली म्हणून आलो आहे। आता कोण कर्मचारी होते, काय घडलेलं माहिती घेतो आणि धोत्रे साहेब एकदम असं उत्तर देत आहे की ज्याची काही हद नाही। ठीक आहे, माहिती नसेल कारण आम्ही सगळेजण 11:30ला गेलो। राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक मोठे पदाधिकारी होते, माझे आमदार होते, काय कारवाई होणार त्यांच्यावर कारवाई होईल का? आता जर माहिती आली आणि त्याप्रमाणे जर जास्त लोक असतील तर योग्य ती कारवाई होईल त्याच्यात। नहीं सर, आपके डिपार्टमेंट के यहाँ 25 लोग उपस्थित थे। लोगों से पूछता हूँ क्योंकि मैं भी अभी घर से उठ के आ रहा हूँ, उनसे पूछना पड़ेगा कि वो लोग कौन थे, क्या देखा उन्होंने, कौन कौन लोग थे, नामा आइडेंटिफाई होते नहीं होते, वो होने के बाद में कार्रवाई हो जाएगी। जिससे पुलिस और आंदोलकों में समझौता होने की चर्चा पूरे उफान पर है। पुलिस का जवाब रहा कि वे आंदोलकों पर कार्रवाई करेंगे। आंदोलकों ने किसका पुतला जलाया, इसकी भी जांच होगी। अब सवाल ये उठता है, क्या हमारी पुलिस फोर्स अंधी और बहरी है? मुख्यमंत्री के विरोध में नारे लगे। आंदोलन की अगुवाई करने वाली सौ खोड़के ने भी स्पष्ट किया कि हमने मुख्यमंत्री का पुतला फूंका है। फिर पुलिस आखिर जानना क्या चाहती है? क्या इस दहन पुतले के राख का डीएनए कराने की पुलिस की मंशा है? पुलिस सिर्फ खाना पूर्ति ही बेहद अच्छे से कर सकती है बस। राष्ट्रवादी के इस आंदोलन पर भी सवाल उठाए गए हैं। सुलभा खोड़के ने भी 500 करोड़ का गबन कर भ्रष्टाचार किया है, ऐसा संगीन आरोप इस आंदोलन प्रख्यात विधायक रवि राणा ने लगाया। सुलभा खोड़के की सीबीआई के माध्यम से जांच कराने की मांग विधायक राणा ने। सरकार मध्ये खळबळ मचलेली आहे
आणि उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भ सिंचन महामंडळामध्ये विदर्भाच्या सिंचन योजनेमध्ये जे जे प्रकल्प मंजूर करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात एक खट्टा मंजूर करण्यात आले, 2009 पासून अनेक प्रकल्पाला मंजुरात देण्यात आली, त्यामध्ये 35,000 कोटी रुपयाचा घोटाळा समोर आलेला आहे। पांढरी श्वेतपत्रिका जी आहे ती पब्लिश न करता मोठ्या प्रमाणात या घोटाळ्याला अधिकाऱ्यांनी समोर काढलं, गव्हर्नरनी समोर काढलं, मुख्यमंत्र्यांनी समोर काढलं आणि त्यामध्ये अजित पवार यांनी स्वतःचा राजीनामा कालच दुपारी त्यांनी राजीनामा दिलेला आहे। याच्यामध्ये PI दाखल झाले, अनेक लोक कोर्टामध्ये गेले। विदर्भामध्ये जे प्रकल्प आलेले आहे, सिंचनाचे प्रकल्प आलेले आहे, त्या सिंचनाच्या प्रकल्पामध्ये जेव्हा या महामंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार होते तेव्हाच या मंडळाच्या उपाध्यक्ष सुलभाताई खोडके होत्या, ज्या माजी आमदार आहे आता, त्यावेळी आमदार होत्या त्या। आणि या प्रकल्पाला मंजुरात देताना ज्याप्रमाणे विदर्भ सिंचन महामंडळ या मंडळाच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम करत होत्या, त्याचवेळी अनेक प्रकल्पांना मंजुरात देण्यात आली आणि एवढा मोठ्या प्रमाणातला घोटाळा हा आज देशासमोर आलेला आहे, महाराष्ट्रासमोर आलेला आहे। एकाकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, एकीकडे पिढी प्रकल्पामध्ये अनेक शेतकऱ्यांना भाव न मिळाल्यामुळं ते रस्त्यावर उतरत आहे। टाकळी प्रकल्प आहे, तिथे शेतीला भाव मिळत नाही शेतकऱ्यांना, शेतकरी आपल्या शेताला भाव मिळाला पाहिजे यासाठी भांडत आहे। आणि एकाकडे विदर्भातल्या अनेक प्रकल्पामध्ये 35,000 कोटी रुपयाचा घोटाळा करून उपमुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे, त्यांनी मान्य केलेला आहे या घोटाळ्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्याच धर्तीवर त्यांनी राजीनामा दिला आहे। पण विदर्भामधला विदर्भ पाटबंधारांचे उपाध्यक्ष जे आहे माजी आमदार सुलभा खोडके यांची CBI चौकशी व्हायला पाहिजे, कारण की या घोटाळ्यामध्ये जवळपास 500 कोटी रुपये सुलभा खोडके यांना या घोटाळ्यामध्ये कमिशन मिळालेलं आहे आणि या कमिशनच्या स्तरावरच त्यांनी आजपर्यंत आपले राजकीय पाऊल मोठ्या प्रमाणात खुपसून ठेवलेले आहे। पण मला असं वाटते शेतकऱ्यांच्या छातीवर पाय ठेवून, शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून, शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा मोबदला न देता सिंचनाचे प्रकल्प रखडत चाललेले आहे। अजूनपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही, त्यांचे पैसे त्यांना मिळाले नाही। आतापर्यंत प्रकल्पाची गती एकदम धीमी पद्धतीने आहे, पण कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात मजे करत आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरकडून यांनी कमिशन घेतलेलं आहे, त्यामुळे यांचं समाधान झालेलं आहे। म्हणजे ज्या पाटबंधार विभागावर सुलभाताई खोडके उपाध्यक्ष होत्या त्यांनाही त्यांचा हिस्सा मिळालेला आहे, मंत्र्यांनाही त्यांचा हिस्सा मिळाला आहे, सगळ्यांनी आपापले हिस्से घेऊन मोकळे झालेले आहे। पण यामध्ये सगळ्यात जास्त त्रस्त होत आहे तो विदर्भातला शेतकरी, विदर्भातला कामगार, विदर्भातला सर्वसाधारण माणूस यामध्ये पिसला चाललेला आहे। म्हणून मी मागणी करतो युवा स्वाभिमानच्या वतीने की या पूर्ण घोटाळ्याची चौकशी होऊन यामध्ये विदर्भ पाटबंधाराच्या उपाध्यक्षाच्या होत्या सुलभाताई खोडके यांची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे, CBI चौकशी व्हायला पाहिजे आणि या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, कारण की अशा प्रकारे विदर्भ विकास महामंडळाच्या पदावर काम करणाऱ्या विदर्भाची एक महिला, विदर्भाच्या शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे, विदर्भाचा शेतकरी त्रस्त होत आहे। अशा स्तरावर असताना विदर्भ सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सुलभाताई खोडकेने काम करून मोठा घोटाळा केलेला आहे आणि हा घोटाळा आता जनतेसमोर आलेला आहे, जनता बघत आहे। आणि यांनी मुख्यमंत्र्याचा पुतळा जाळला, रात्री 11:30 वाजता पुतळा जाळला, 12 वाजता पुतळा जाळला। मला हे समजत नाही की ज्यांची सरकार, राज्य सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने चालत आहे, अमरावती महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने चालत आहे आणि इथे नौटंकी करून एका स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही अशा रस्त्यावर आणून जाळता, म्हणजे अशा प्रकारचे प्रदर्शन करून हे महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल, अमरावतीच्या जनतेची दिशाभूल करताय। जर एवढीच पुतळा जाळल्यापेक्षा यांनी महानगरपालिकेचं समर्थन वापस घ्यायला पाहिजे होतं, महानगरपालिका बरखास्त करायला पाहिजे होती, राष्ट्रवादी काँग्रेसची जी युती आहे ती युती तोडायला पाहिजे होती अमरावती महानगरपालिकेमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती आहे त्या युतीतून बाहेर पडायला पाहिजे होतं। पुतळा जाळून जनतेमध्ये संभ्रम तयार करणे, जनतेची दिशाभूल करणे, अशा प्रकारचं कृत्य करून मला नक्कीच असं वाटते की ज्याप्रमाणे विदर्भ पाटबंधाराच्या उपाध्यक्षपदी त्यांनी असल्यानंतर जो घोटाळा केला
त्याची दिशाभूल करण्यासाठी असा पुतळा जाळून, असा मुख्यमंत्र्याचा पुतळा जाळून जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करताय. माझं हे म्हणणं आहे, ज्या घोटाळ्यामध्ये जी महिला आहे, ज्या घोटाळ्यामध्ये ज्या महिलेने त्या पदावर काम करून, विदर्भ सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर काम करून स्वतः त्या घोटाळ्यामध्ये सामील आहे, त्या स्वतः घोटाळ्यामध्ये असताना, त्या पदावर असताना अशा प्रकारे सिंचन प्रकल्प वाटप करण्यात आले, कॉन्ट्रॅक्टर लोकांना देण्यात आले, त्यामधून उपाध्यक्षांनाही पैसे मिळाले, अध्यक्षांनाही पैसे मिळाले, तर यांना कुठला अधिकार आहे मुख्यमंत्र्याचा पुतळा जाळाचा? हे मला जनतेसमोर मांडायचं आहे की जो गुन्हेगार आहे, जो दोषी आहे, जो या घोटाळ्यामध्ये सामील आहे, तोच जर रात्री 12 वाजता नंतर ते लोक पुतळा जाळतात, तर मला या गोष्टीमध्ये तथ्य वाटत नाही. असं वाटतं की कुठंतरी या घोटाळ्याला दाबण्यासाठी, या घोटाळ्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा प्रकारचे पुतळे जाळून जनतेची दिशाभूल करत आहे. आणि या दिशाभूल करणाऱ्यांना मी जनतेतर्फे आवाहन करतो की आता तुम्ही जनतेसमोर पूर्ण उघडे पडलेले आहे. जनता सगळं समजून गेलेली आहे की तुम्ही PD प्रकल्प असो, टाकळी प्रकल्प असो, अनेक प्रकल्प विदर्भामध्ये जे मंजुरात दिली आहे, त्या पदावर बसून तुम्ही मंजुरात दिलेली आहे, त्या पदावर बसून कॉन्ट्रॅक्टर लोकांची हात मिळवणी करून तुम्ही हे प्रोजेक्ट वाटलेले आहे. म्हणून तुम्हाला तुमच्यावर CBI चौकशी व्हायला पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि अत्यंत कठोर कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून विदर्भ सिंचनाचा पैसा हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये भरला जाईल आणि महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरून विदर्भाचे सिंचन प्रकल्प जे रखडलेले आहे ते पुन्हा गतीने चालू होईल, हीच माझी मागणी आहे. आणि युवा स्वाभिमानच्या वतीने मी सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या PD प्रकल्प असो या अनेक प्रकल्पामध्ये जे लोक झडत आहेत त्यांनी आता मैदानामध्ये आला पाहिजे. त्यांनी मैदानामध्ये येऊन या जनतेच्या लढाईमध्ये, जनतेच्या शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये सहभाग होऊन जे या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे यांना धडा शिकवला पाहिजे, असंच मी युवा स्वाभिमानच्या तर्फे आवाहन करतो. स्वाभिमानी पार्षद नागपुरे ने भी आरोपी की तोफ डाली. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी काल सिंचन विभागामध्ये जो काही घोटाळा समोर आलेला आहे 35,000 कोटीचा, त्याच्यामध्ये मुख्य अभियंता होते सिंचन विभागातले विजयजी पांढरे यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने हे सिंचन प्रकल्पातील 2009 पासूनचा जो घोटाळा झालेला आहे, जवळपास 35,000 कोटीचा हा घोटाळा नसून 70,000 कोटीपर्यंत हा घोटाळा जाऊ शकते असा मी या ठिकाणी आरोप करतो. काल अमरावतीमध्ये रात्री 12:30 वाजता माननीय मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री पृथ्वीराज सिंग चव्हाण यांचा पुतळा पोलिसांच्या उपस्थितीमध्ये जाळण्यात आला. हे एक नौटंकी आपण दाखवून राहिलेलो आहे. आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरीचे भागीदार आहेत. त्याचप्रमाणे अमरावती महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा सहभागी आहे. असं असताना सुद्धा एका प्रतिष्ठावादी मुख्यमंत्र्याचा, एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याचा पुतळा या ठिकाणी आमच्या पाटबंधारे विभागाच्या ज्या माजी उपाध्यक्ष होत्या, त्यावेळेस त्या आमदार होत्या, भंडारा मतदारसंघाच्या उपाध्यक्ष असताना विदर्भातील जे काही सिंचन याच्यावर, जे काही प्रकल्पावर जो काही खर्च करण्यात आला, शेततळे आहे, कोल्हापुरे बंधारे आहे, त्याच्यानंतर टाकळी कलान आहे, पेढी प्रकल्प आहे, अनेक विदर्भामध्ये सिंचनाचे जे काही प्रकल्प राबवण्यात आले, यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी विदर्भामध्ये झालेला आहे. आणि तो करत असताना हे जे पदाधिकारी आहे यांनी स्वतःहून तो भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये अटकलेले आहे. हे सगळं याच्यावर पांघरून टाकण्यासाठी आणि अजित पवारांनी सुद्धा काल जो काही राजीनामा दिला, हे काँग्रेसवर दबाव आणण्याचं एक तंत्र आहे. काँग्रेसमध्ये आपण काम करत असताना काँग्रेसवर दबाव कोणत्याही पद्धतीनं आणण्याचा हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आलं, या लोकांनी फक्त भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच केलं नाही. यांनी घोटाळ्याशिवाय दुसरं कोणतंच विकासाचं काम केलं नाही. यांचे वरपासून तर खालपर्यंतचे नेते फक्त भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यामध्ये अनेक अडकलेले आहे. आपल्याला माहित असेल की भंडारा मतदारसंघाच्या माजी आमदार सुलभाताई खोडके ह्या पाटबंधारे विभागाच्या, सिंचन विभागाच्या उपाध्यक्ष असताना या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होता. अनेक सिंचन पद्धतीचे प्रकल्प या ठिकाणी आणण्यात आले. तुम्हाला माहित असेल, शिंबोऱ्याचा जो काही
अप्पर वर्धा धरण आहे, याच्यामध्ये सुद्धा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला. याच्या आधी जे काही कोल्हापुरे बंधारे आहेत, शेततळी आहेत, फक्त कागदोपत्री तिथं आपल्याला दिसतात, प्रत्यक्षात त्या ठिकाणी काम झालं नाही. म्हणून याच्यामध्ये जेवढे काही नेते अटकलेले आहेत, आमदार असेल, माजी आमदार असेल, यांच्यावर सीबीआयची कारवाई झाली पाहिजे. यांचं हे संपूर्ण चित्र, घोटाळ्याचं चित्र हे जनतेच्या समोर आलं पाहिजे. आणि हा अमाप खर्च हा राजकीय आपली सिदोरी किंवा सत्ता मिळण्यासाठी जो केला जातो, हा राजकीय खर्च सर्व लोकांना माहित आहे. हा कुठंतरी भ्रष्टाचाराचा पैसा लोकांमध्ये वाटून आणि आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी यांची रात्रंदिवस धावपळ चालू असते. म्हणून हे सगळं उघडीस आलं पाहिजे आणि यांच्यावर FIR दर्ज करून आणि सीबीआय चौकशी करून जनतेच्या समोर यांचा मुखडा आला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं एक माझी सभापती, महानगरपालिका विधी समितीचा एक सभापती म्हणून, एक युवा स्वाभिमानीचा प्रवक्ता म्हणून आणि जनतेचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी ही व्यथा या ठिकाणी मांडतो आहे. धन्यवाद. जय स्वाभिमान. अब पुलिस, राजनीतिक पुढ़ारी और जनमानस में दिखने वाले असर पर भी सिटी न्यूज की पैनी नजरें लगी है. महानगर समीक्षा, सिटी न्यूज. वडाली के 2 केरोसिन विक्रेता पर कार्रवाई करने की मांग की गई है. प्रभाग क्रमांक 15 के नगर सेवक विजय बाबुड़कर ने जिलाधीश से की. वडाली का केरोसिन विक्रेता AG गुप्ता, जिसका लाइसेंस नंबर है 33H88 और SH वानखड़े लाइसेंस नंबर 28H88, इन दोनों पर केरोसिन बिक्री गैर पद्धति से करने के आरोप को लेकर कठोर कार्रवाई करने की मांग की गई है. नगर सेवक विजय बाबुड़कर ने ये मांग उठाई है. मी विजय नारायणराव बाबुळकर, सभापती क्रमांक 3, नगरसेवक क्रमांक 15 येथील केरोसिनचा काळा बाजार बरेच दिवसांपासून चालू आहे. त्याबद्दल अन्नधान्य पुरवठा अधिकारी चांदूरकर साहेब यांच्याकडे आज 26 तारखेला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. आणि हा काळा बाजार रोखण्याकरिता बरेचदा आम्ही प्रयत्न केला, पण तो प्रयत्न सक्सेस झालेला नाही. त्याकरता आम्ही अधिकाऱ्यांशी 1-2दा बोलणं करून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण ते येत होते आणि त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे तो व्यवहार चालू राहत होता. आणि केरोसिन विक्रेते हे यांची अरेराई तसेच चालू अजूनही आहे. त्याकरता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांचे केरोसिन विक्रीचे लायसन रद्द करण्यात यावे, अशी मागणी आमच्या प्रभागातील नागरिकांनी चांदोरकर साहेब यांच्याकडे केलेली आहे. तरी यांची दखल तत्काळ करावी, हेच नागरिकांची अपेक्षा आहे. बुधवार को महावितरण के कार्यालय धम के शिव सैनिकों ने महावितरण के कार्यप्रणाली पर आक्षेप उठाकर खूब हंगामा किया. महावितरण टॉयलेट प्रोजेक्ट बंद करे, ऐसी मांग शिवसेना ने रखी. शहर में महावितरण की कार्यप्रणाली बेहद गंभीर है. इस कार्यप्रणाली पर बिजली ग्राहकों को अच्छी खासी असुविधा सहनी पड़ रही है. ऊपर से लोड शेडिंग हो रहा है, वह अलग से. इसीलिए महावितरण अपने कार्यप्रणाली में सुधार करे, ऐसी मांग लेकर महावितरण कार्यालय धम के शिव सैनिकों ने जमकर हंगामा किया. निवेदन पत्र तक फाड़कर बिजली अभियंता के मुंह पर मारा गया था. जल्द ही महावितरण सुधरे, वरना परिणाम भुगतने होंगे, ऐसा अल्टीमेटम भी दिया गया है. तुम्हाला आमचं अल्टिमेट आहे, 8 दिवसाच्या आतमध्ये आमचं काम पूर्ण करून घ्या. बुधवार को युवा स्वाभिमान के पदाधिकारियों ने विधायक रवि नाना के नेतृत्व में जिलाधीश कार्यालय के पोर्च में भ्रष्ट नेता के प्रतीकात्मक पुतले का दहन कर जिलाधीश को निवेदन सौंपा. सौसुलबाताई खोड़के की सीबीआई और SIT की टीम से जांच करवाने की मांग इस निवेदन से की गई है. बुधवार को जिलाधीश कार्यालय में युवा स्वाभिमान के असंख्य पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने विधायक रवि राणा के अगुवाई में भ्रष्ट नेता के पुतले का दहन कर जिलाधीश को निवेदन सौंपा.
विदर्भ सिंचन विकास महामंडल की तत्कालीन उपाध्यक्षा सौ सुलभा संजय खोड़के, इनके कार्यकाल में 35,000 कोटी रुपयों का भ्रष्टाचार हुआ है। इस भ्रष्टाचार की सीबीआई और एसआईटी मार्फत जांच कराने की मांग भी इस निवेदन पत्र से की गई। 35,000 कोटी रुपयाचा विदर्भ सिंचन महामंडळातर्फे घोटाळा झालेला आहे। विदर्भ सिंचनामध्ये घोटाळा झालेला आहे। विदर्भातले अनेक प्रकल्प तातडीनं मंजूर करून त्यांचे टेंडर कॉल करून त्याला मंजुरी देऊन ठेकेदारांची घरं भरण्यात आलेले आहे। विदर्भ सिंचन मंडळाचे मंत्री, त्या मंडळाचे उपाध्यक्ष, ज्या विदर्भ सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षा सुलभाताई खोडके होत्या, त्या आमदार होत्या त्या परेडमध्ये आणि त्यांनी अनेक प्रकल्पाला विदर्भात मंजुरी दिली। विदर्भाच्या एका स्त्रीला विदर्भाच्या सिंचन महामंडळाचं उपाध्यक्षपद देण्यात आलं। महिलाला उपाध्यक्षपद दिल्यानंतरही त्यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवल्या पाहिजे होत्या। पीडी प्रकल्पामध्ये, टाकळी प्रकल्पामध्ये, अनेक प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या। त्या शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव द्यायला पाहिजे होता। शेतकऱ्यांचं हित साधल्यापेक्षा इतर शेतकऱ्यांचं भलं शेतकऱ्यांचं भलं न करता स्वतःचं भलं करून घेतलं। मंत्र्यांनी स्वतःचं भलं करून घेतलं आणि विदर्भ सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्ष सुलभाताई खोडके यांनी स्वतःचं भलं करून या ठेकेदारांचे घरं भरले आणि शेतकऱ्यांचे घरं उद्ध्वस्त केले। यासाठी संपूर्ण 35,000 कोटीचा झालेला घोटाळा ह्या शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करत आहे आणि त्याचा निषेध करून जिल्हा अधिकारी यांना निवेदन देत आहे की यामध्ये सीबीआय चौकशी झाली पाहिजे। विदर्भ पाटबंधाऱ्याच्या जे उपाध्यक्ष होत्या त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ज्याप्रमाणे ज्या ठेकेदारांसोबत संगतमत करून हे प्रोजेक्ट लादले गेले आणि लादल्यानंतर 300 कोटीचा प्रोजेक्ट आता 600 कोटीवर गेलेला आहे। 600 कोटीचा प्रोजेक्ट 1,000 कोटीवर गेलेला आहे। जेव्हा ठेकेदाराच्या प्रोजेक्टची किंमत वाढू शकते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचाही भाव वाढला पाहिजे, शेतकऱ्यांनाही भाव वाढून मिळाला पाहिजे, अन्यथा हे प्रकल्प होऊ देणार नाही। आणि त्यानंतर या प्रकल्पाला ज्याप्रमाणे समर्थन केलं हे प्रकल्प आले पाहिजे। त्याचप्रमाणे 35,000 कोटीचा घोटाळा हा पूर्ण पैसा सरकारकडे जमा झाला पाहिजे आणि तो संपूर्ण पैसा शेतकऱ्याच्या जमिनीला भाव वाढून त्यांच्यामध्ये वाटप झाला पाहिजे। त्यासाठी कलेक्टरला आम्ही निवेदन देत आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे, यावर 35,000 सीबीआय चौकशी आणि फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। 35,000 कोटी रुपयाचा हा आकडा जो आहे हा कुठून आलेला हा प्रकल्प आहे? तुमच्याकडे आपल्या माहितीसाठी पूर्ण देशामध्ये आज खळबळ मचलेली आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे, अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहे, सरकार डामाडोल झालेली आहे आणि त्याच्यावर 35,000 कोटी रुपयाचा हा आकडा तुम्ही सांगतात, हा आकडा कुठून आला हे अहवाल तुमच्याकडे आहे का चौकशीचा, प्राथमिक चौकशी? माझ्याकडे पूर्ण अहवाल आहे। विदर्भातले अनेक प्रोजेक्ट आहे, त्याप्रमाणे पीडी प्रकल्प आहे, माझ्या मतदारसंघामधला टाकळी कलाम प्रकल्प आहे, त्याचप्रमाणे कृष्णा खोरे आहे, अनेक प्रकल्प जे आहे मोठमोठे ते सगळे प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर आहे। जवळपास 32 प्रकल्पाला मंजुरात दिलेली आहे आणि ते 3 महिन्यामध्ये या 32 प्रकल्पाला मंजुरात दिलेली आहे। एकासोबत 3 महिन्यामध्ये 32 प्रकल्पाला जेव्हा मंजुरात दिल्या जाते त्यामध्ये स्वतःचं हित साधून स्वतःचा भ्रष्टाचार मिलीभगत करून अशा प्रकारे हे प्रकल्पाला मंजुरात दिलेली आहे। आज ज्या सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी डुबलेल्या आहे, जमिनी अतिक्रमण केलेल्या आहे, अधिकृत केलेल्या आहे, त्या प्रकल्पाच्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे। जेव्हा 35 कोटी रुपयाचा घोटाळा होऊ शकतो तर त्याचप्रमाणे सरकारने या शेतकऱ्यांना न्याय देण्याची कृपा करावी, न्याय द्यावा आणि अन्यथा विदर्भातला प्रत्येक शेतकरी मैदानामध्ये येईल आणि या सिंचन घोटाळ्यावर मैदानावरून आक्रमकपणे उतरेल आणि कुठलाही सरकारी मंत्री किंवा सरकारी ज्या मंत्र्यांनी हा घोटाळा केला, जे उपाध्यक्ष पदावर राहून पूर्ण विदर्भामध्ये फिरून मोठ्या प्रमाणात ठेकेदारांना मदत केली, या सगळ्यांवर सीबीआय चौकशी आणि फौजदारी गुन्हे दाखल झाले। अजित पवारांवर सीबीआय चौकशी मागणी करत आहे का? अजित पवार वरिष्ठ सीबीआय चौकशी झाली पाहिजे। विदर्भ पाटबंधाराच्या उपाध्यक्षा त्या काळामध्ये सुलभाताई खोडके होत्या, यांच्यावर सीबीआय चौकशी झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। ही आमची पूर्ण स्वाभिमान संघटनेची मागणी आहे, युवा स्वाभिमान संघटनेची मागणी आहे, संपूर्ण विदर्भातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि पीडी प्रकल्पाच्या शेतकऱ्यांची मागणी आहे। बुधवार को टाउन हॉल में अंतरशालीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा का आयोजन संपन्न हुआ। श्री नीलकंठ गणेश उत्सव मंडल की ओर से अंतरशालीय स्पर्धा का आयोजन किया गया था। बुधवार को शहर के टाउन हॉल में श्री नीलकंठ गणेशोत्सव मंडल द्वारा आयोजित अंतरशालीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा का आयोजन संपन्न हुआ। वेशभूषा स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, भावगीत,
भक्ति की स्पर्धा आदि स्पर्धाएं इस दौरान संपन्न हुई। शहर की विभिन्न स्कूलें इस अंतर शालेय सांस्कृतिक स्पर्धा में सहभागी हुई थी। छात्रों ने भी इस स्पर्धा में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। देखते हैं क्या कुछ हुआ महानगर में। एक नजर महानगर की मुख्य खबरों पर। वाहन चोरी के घटनाओं को अंजाम देने वाले 2 आरोपियों को पुलिस ने बुल्ढाना से गिरफ्तार किया है। बुल्ढाना निवासी 24 वर्षीय संदीप छगन पवार और आकोट निवासी 28 वर्षीय गोपाल मनोहर नारे ऐसे इन आरोपियों के नाम हैं। पुलिस ने इन आरोपियों से 6 दुपहिया वाहन भी जब्त कर लिए हैं। इनमें से 5 दुपहिया वाहन संदीप पवार के घर से तो 1 दुपहिया गोपाल नारे के घर से बरामद होने की जानकारी पुलिस सूत्रों ने दी। इन चोरों के टोली ने और कितने वाहन चुराए हैं इसकी जांच भी पुलिस कर रही है। सिटी न्यूज के इस बुलेटिन में बस इतना ही। ज्यादा एक बार नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। कोतवाली के दबंग थानेदार धोत्री की मुख्य दर्शकता निशाने पर। राजकमल चौराहे पर पुलिस के तैनाती के बीच राष्ट्रवादी ने फूंका मुख्यमंत्री चौहान का पुतला। बीच चौराहे पर तमाशबीन बंद देखती रही पुलिस। युवा स्वाभिमान ने दहन किया भ्रष्ट नेता के पुतले का। जिला कचहरी के पोच में किया पुतला दहन आंदोलन। सौ सुलभा खोलके पर लगाया 35,000 करोड़ रुपए के घोटाले का आरोप। कहा सीबीआई और एसआईटी से कराओ जांच। विघ्नहर्ता बाप्पा के धुन में सराबोर है अंबानगरी। श्री उत्सव का रंग है पूरे उफान पर। महावितरण कार्यालय में किया शिवसैनिकों ने हंगामा। पायलट प्रोजेक्ट रद्द कराने की उठाई मांग। और 6 चोरी के वाहनों समेत 2 आरोपी गिरफ्तार। सिटी न्यूज के बारे में आप अपने सुझाव एवं विचार हमें भेज सकते हैं हमारे इस पते पर। हमारा पता है सिटी न्यूज कार्यालय धनराज लाइन सक्का 7 अमरावती। हमारा फोन नंबर है 32986161। या आप हमसे फेसबुक और ट्विटर पर भी जुड़ सकते हैं या हमें मेल कर सकते हैं। देश और दुनिया की खबरें और बुलेटिन को देखने के लिए लॉग ऑन करें www.citynews.net.in पर। सिटी न्यूज पर कार्यक्रम और खबरों का सिलसिला जारी रहेगा। आपसे लेते हैं इजाजत, तब तक के लिए देखते रहिए सिर्फ सिटी न्यूज। नमस्कार। कोई लॉटरी निकली आप लोगों की? जी नहीं, लॉटरी वॉटरी कुछ नहीं निकली है। हम लोगों की किस्मत खुल गई है। हाँ, और किस्मत खुली है एनमार्ट से। जी हाँ, सुनिश्चित भविष्य। एनमार्ट आपको देता है आपके पूरे साल के बजट में कटौती, एक्स्ट्रा इनकम और ढेर सारे इनकम। देखा जाए तो एनमार्ट एक जादुई चिराग की तरह जो 1 मिनट में आपकी किस्मत को रोशन करता है। आप लीजिए निर्णय 1 सेकंड में और पाइए खुशहाली। तो कॉल कीजिए 0261 677 4444 पर या ईमेल कीजिए info@nmart.co.in पर।